नमस्कार, शारदाज होम किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। तर आज आपण बघणार आहोत बदाम शेक कसा बनवायचा आहे। हे लहान मुलांना खूप आवडते आणि बाहेरचा बदाम शेक हा कधीही भेसळयुक्तच असते। तर चला आपण कसा बनवायचा आहे ते घरी बघूया। आता उन्हाळा चालू होणार आहे, त्यासाठी झटपट होणारा बदाम शेक आपण बघणार आहोत। त्यासाठी आपण हे 10 ते 20 बदाम भिजू घालून घेतलेले आहेत। आपण त्याचे साल काढून घेतले तरी चालते आणि असे मिक्सरच्या भांड्यामधून काढून घेतला तरी चालते। आपण याला बारीक काढून घेऊया। 1 कप दूध टाकून हे बघा, याच्यामध्ये आपण 1 चम्मच दूध टाकून काढून घेऊया। एकदम बारीक काढून घ्यायचा आहे। ही बघा, आपण बदाम काढून घेतलेले आहे, एकदम बारीक काढून घ्यायचे आहे। वेलेना फ्लेवरचं कस्टर्ड पावडर आहे याला आपण रूम टेम्परेचरच्या दुधामध्ये मिक्स करून घेणार आहोत। अगदी 2 बारीक चमचे घ्यायचे आहे आणि याच्यामध्ये थोडंसं दूध टाकून घ्यायचं आहे। याला पूर्ण असं मिक्स करून घ्यायचं आहे। याच्यामध्ये गाठी राहायला नाही पाहिजे। अशा पद्धतीने याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि याला 5 मिनिटं असंच राहू द्यायचं आहे। तोपर्यंत आपण ही बघा, आपण कढई ठेवलेली आहे, याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून घेऊ आपण, एकदम थोडं, कारण की आपलं दूध लागणार नाही खाली। मग आता आपण याच्यामध्ये 1 लिटर दूध टाकून घेऊया। हे दूध आपण मलाईवाला घेतलेलं आहे आणि आता आपण याला उकळी फुटेपर्यंत याला हात देऊन घेऊया असंच। ही बघा, आपल्या दुधाला मस्त उकळी फुटलेली आहे। आता आपण गॅस कमी करून याला होऊ देऊ। याची अशी साईडची मलाई काढून घ्यायची आहे आपल्याला। 10-5 मिनिटं असंच होऊ द्यायचं याला कमी गॅसवर। हे बघा, आपलं दूध थोडं कमी झालेलं आहे। आता आपण याच्यामध्ये कस्टर्ड पावडर टाकून घेणार आहोत। याला असं पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे। बुडात बसत आहे ते, याला पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये थोडं थोडं टाकून घ्यायचं आहे आपल्याला, एकदा टाकायचं नाहीये। आता आपण याच्यात बदाम टाकून घेऊया, पेस्ट काढलेली। आता आपण याला पुन्हा असं हात देऊन घेऊया। हात जर नाही दिला तुम्ही तर बुड लागू शकते। आता आपण याच्यात इलायची पावडर टाकत आहे आणि 1 वाटी मलाई। ही तुमच्यापाशी असली तर टाकायची, नसली तर नाही टाकली तरी चालते। याला पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे। बघा किती मस्त घट होत आहे। आता आपण याच्यामध्ये छोटी 1 वाटी साखर घालून घेऊया। साखर विरघळेपर्यंत हात देऊन घ्यायचा आहे। तुम्हाला जर पतलं वाटत असलं तर तुम्ही त्याच्यात डबल कस्टर्ड पावडर टाकू शकता आणि घट वाटत असलं तर दूध टाकू शकता। आता आपण याला ठेवून अर्धा तास होत आहे। आता आपण 5 मिनिटं होऊ देऊ पुन्हा। हे बघा, आपलं तयार आहे बदाम शेक। आता आपण गॅस बंद करून घेऊया। बघा किती मस्त घट झालेला आहे। तुम्हाला अजून घट होऊ द्यायचं असलं तर थोडा वेळ 5 मिनिटं ठेवायचं अजून जास्त, कारण की ते थंड झालं की अजून घट्ट होणार। हे बघा, आपलं बदाम शेक तयार आहे। आता आपण याच्यामध्ये 2 चम्मच गुलाबजल टाकून घेणार आहोत आणि आपण याला थंड झालं की 1 तास फ्रीजर ठेवणार आहोत। तो थंड झाला की अजून घट्ट होऊन येईल। तर चला आपण याला फ्रीजमध्ये ठेवून घेऊया।
हे बघा आपण याला फ्रीजमध्ये 1 घंटा ठेवून घेतलेला आहे। बघा किती घट्ट झालेला आहे। आता आपण याला काढून घेऊया। हे बघा आपण याच्यात ड्रायफ्रूट टाकून घेऊया आणि थोडंसं गुलाबाच्या पाकळ्या। हे बघा आपलं बदाम शेक तयार आहे। अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका।